प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्रीराम। श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 61। या सर्गामध्ये विश्वामित्र मुनी हे तपश्चर्या करण्यासाठी म्हणून पुष्कर तीर्थामध्ये जातात। त्याच वेळेला काही काळानंतर राजा अंबरीष जो आहे तो रुचिकाकडे जाऊन त्याचा मधला पुत्र जो शुनशेप त्याला यज्ञपशु म्हणून त्याच्याकडून विकत घेतो, असा कथाभाग या सर्गामध्ये आलेला आहे। पुरुष सिंह श्रीराम हे शतानंदांच्याकडून विश्वामित्रांच्या विषयीची सारी हकीकत ऐकत आहेत। शतानंद त्यांना पुढे असं सांगायला लागतात की यज्ञामध्ये जे सगळे ऋषीमुनी सारीकडून जमा झाले होते ते तिथून मग परत निघाले। यज्ञ पूर्ण झाला आणि विश्वामित्र हे प्रसन्न झाले हे पाहिल्यानंतर ते त्यांचा निरोप घेऊन आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणून निघाले। त्यावेळेला मग विश्वामित्र त्यांना असं म्हणतात की हे महर्षी, या दक्षिण दिशेला राहून जी आम्ही ही तपश्चर्या करीत आहोत त्यामध्ये आता विघ्न आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणाहून आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ इच्छितो, दुसऱ्या दिशेला जाऊन आता आम्ही तपश्चर्या करू। विशाल अशा पश्चिम दिशेला जे महात्मा ब्रह्मदेवांचे 3 पुष्कर आहेत त्याच्या जवळ राहून आम्ही आता सुखानं तपश्चर्या करू। कारण ते ठिकाण असं आहे की त्या ठिकाणी अत्यंत सुखद अशा प्रकारचं वातावरण आहे। असं म्हणून ते महातेजस्वी असे महामुनी पुष्कर तीर्थामध्ये तपश्चर्या करण्यासाठी म्हणून तिथून निघून गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी कंदमुळं हा आहार घेत अतिशय उग्र आणि दुर्जय अशा प्रकारची तपश्चर्या सुरू केली। आता इथपर्यंत हा कथाभाग आल्यानंतर इथून पुढे असं झालं की राजा अंबरीष जो होता अयोध्येचा त्यांनी एक यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञाची तयारी सुरू केली। ज्यावेळेला हा राजा अंबरीष यज्ञ कार्यामध्ये मग्न झालेला होता त्याच वेळेला या इंद्राने काय केलं तर त्याचा जो यज्ञ पशु होता तो पशु पळवून नेला, गुप्तरीतीने चोरला तो। आता
पशु चोरल्या गेल्यानंतर मग त्या ठिकाणी जे पुरोहित होते जमा झालेले, त्यांनी राजाला असं सांगितलं की हे राजन, जो पशु इथं आणला गेला होता तो आपल्या दुर्नीतीमुळे, केवळ दुर्नीतीमुळे तो हरवलेला आहे. हे नरेश्वर, जो राजा यज्ञपशूचं रक्षण करू शकत नाही त्याला अनेक विघ्नांना सामोरं जावं लागतं. त्याच्यामध्ये दोष निर्माण होतात आणि त्याचं जे पुण्य असतं ते पुण्य नष्ट होतं. आणि त्यामुळे हे पुरुष प्रवर कार्याची सुरुवात होण्याच्या आधीच हरवलेल्या पशूला शोधून तू लवकर इथं घेऊन ये. किंवा मग असं कर, जर तुला पशु मिळालाच नाही तर मग प्रतिनिधी म्हणून तू कोणत्याही पुरुषाला या ठिकाणी यज्ञ पशु म्हणून विकत घेऊन ये. हेच या पापाचं महान असं प्रायश्चित्त आहे आणि ते तुला आता करणं आवश्यक झालेलं आहे. पुरोहितांचं हे सगळं बोलणं राजा अंबरीषाने ऐकलं आणि तो महान बुद्धिमान असा पुरुष श्रेष्ठ राजा हजारो गायींचं मूल्य देऊन खरीदण्यासाठी म्हणून एका पुरुषाचा शोध घेत निघाला. त्यावेळी त्याने अनेक देश पालथे घातले, अनेक लोकांच्या मध्ये तो फिरला, अनेक नगरांमधून त्यांनी संचार केला, शोध घेतला, वन पाहिली आणि पवित्र अशा प्रकारचे वेगवेगळे आश्रमही त्याने पाहिले. आणि मग शोधता 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 अर्थात त्याला या साऱ्या ठिकाणी पशु मिळालाच नाही. कोणीही पुरुष यज्ञ पशु होण्यासाठी म्हणून तयार झाला नाही. आणि मग तो राजा अंबरीष भृगुतुंग पर्वतावरती पोहोचला. त्या ठिकाणी महान ऋषी जे रुचिक होते ते आपली पत्नी आणि आपली मुलं यांच्या सहित तिथे बसलेले होते. मग तो अमित असा कांतिमान आणि महातेजस्वी राजर्षी अंबरीष हा तपश्चर्येने उद्दीप्त होणाऱ्या त्या महर्षी ऋषिकांना प्रणाम करून आणि त्यांना प्रसन्न करून त्यांच्यासमोर मोठ्या आदराने उभा राहिला. प्रथम त्यांनी रुचिक मुनींना त्यांचे कुशल विचारले आणि हा सगळा उपचार पूर्ण झाल्यानंतर मग ते ऋषींना असं म्हणाले की हे महाभाग भृगुनंदन, जर आपण 1,00,000 गायी घेऊन आपल्या या पुत्रांच्यापैकी एका पुत्राला पशु म्हणून, यज्ञ पशु म्हणून विकण्यासाठी जर तयार असाल आणि तसं आपण जर केलं तर मी कृतकृत्य होईन. मी सगळ्या देशामध्ये फिरून आलेलो आहे, हिंडून आलेलो आहे आणि कुठेच मला यज्ञोपयोगी असा पुरुष पशु प्राप्त झालेला नाही. कोणीही या गोष्टीसाठी तयार झालेलं नाही. तेव्हा आपण योग्य ते मूल्य घेऊन मला आपला एक पुत्र देण्याची कृपा करावी. असं म्हटल्यानंतर मग ते महातेजस्वी रुचिक मुनी विचारात पडले आणि मग ते असं म्हणाले की हे नरश्रेष्ठ, हे राजन, मी माझ्या प्रथम पुत्राला कुठल्याही परिस्थितीत कोणतीही किंमत मिळाली तरीही त्याला काही विकू शकत नाही, त्याला मी विकणारही नाही. रुचिक मुनींचं हे बोलणं संमत आहे न संमत आहे. तोच त्या महात्मा पुत्रांची जी आई होती ती आई असं म्हणाली राजा अंबरीषाला की हे राजन, हे प्रभू, भगवान भार्गव म्हणतात की त्यांचा ज्येष्ठ पुत्र हा कधीही विकण्यायोग्य नाही. आणि आपल्याला माहीत असलेलं चांगलंच आहे की जो सर्वात छोटा पुत्र असतो, धाकटा असतो, तो मला फार प्रिय आहे. त्यामुळे हे पृथ्वीनाथ, माझा हा जो धाकटा पुत्र आहे त्यालाही मी कुठल्याही किमतीवर देणार नाही, मी त्याला देऊ शकत नाही. नरश्रेष्ठ, थोरला पुत्र जो असतो
तो पित्याला प्रिय असतो आणि जो सगळ्यात धाकटा पुत्र असतो तो मातेला प्रिय असतो. मी माझ्या या कनिष्ठ पुत्राचं निश्चितपणाने रक्षण करीन. आता वडील आणि आई दोघंही एका एका पुत्राला सांभाळून आहेत, त्यांना ते त्याचं रक्षण करता आहेत. असं पाहिल्यानंतर जो मधला पुत्र होता शूनशेप नावाचा, तो मग पुढे आला आणि तो असं म्हणाला की हे राजन, हे राजपुत्रा, पित्यानं ज्येष्ठ पुत्राला संरक्षण दिलेलं आहे आणि मातेनं कनिष्ठ पुत्राला विकण्यासाठी अयोग्य अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तेव्हा मी असं समजतो की या दोघांच्याही दृष्टीनं जो मधला पुत्र आहे तो पुत्र विकण्यायोग्य आहे. त्यामुळे तू असं कर, तू मलाच घेऊन चल आणि माझी जी किंमत असेल ती या दोघांना देऊन टाक. आता ब्रह्मवादी असणारा जो मधला पुत्र आहे त्याने असं म्हणतात, मग राजा अंबरीश फार प्रसन्न झाला, त्याला आनंद झाला की चला या ठिकाणी आपलं काम झालेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, प्रसन्नतेने 1,000,000 सुवर्ण मुद्रा, रत्नांचे ढीगच्या ढीग आणि 1,00,000 गायी ह्या त्या ऋषींना दान दिल्या आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी त्यांचा जो मधला पुत्र आहे शूनशेप त्याला त्यांनी विकत घेतलं. आणि ते अत्यंत त्वरेने ही गोष्ट जी घडली आहे ती लगेच पदरात पडावी हा त्यामध्ये हेतू होता. आणि मग अत्यंत घाई गर्दीने उताविळीने त्या राजा अंबरीशाने या शूनशेपामध्ये रथाला बसवून घेतले आणि तो वेगाने आपल्या राजधानीकडे निघून गेला. या ठिकाणी सर्ग 61 पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम. श्रीराम श्रीराम श्री